नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. आणि बघताय तुम्ही रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी आहे माझ्या कोकणातल्या गावी बोरखत या ठिकाणी. समोर बघताय तुम्ही काळा कुट्ट अंधार आणि आम्ही रात्रीचे चाललो आहोत नदीवर आणि नदीच्या आजूबाजूच्या शेतांमध्ये खेकडे पकडण्यासाठी. येस, सो नदीतले जे काळे खेकडे आहेत हे पाऊस सुरू झाला ना की बाहेर यायला सुरू होतं. म्हणजे बाहेर शेतांमध्ये बेसिकली ते येतात आणि त्यांच्या बिळांमधून जे आतमध्ये खोलवर असतात ते पाऊस पडायला लागल्यावर ते वर येतात आणि ते पकडण्यासाठी आम्ही चाललो आहे. तर सोबत आहेत माझे भाऊ आणि शैलेश अण्णा. शैलेश अण्णाला म्हणजे आम्ही आवर्जून बोलवलं होतं खेकडे पकडण्यासाठी, कारण त्याला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. तर चला तर मग असेच व्हिडिओमध्ये बनून राहा. बघ कसं आहे, गावी आल्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यातून आपण शिकतो. तर त्यामुळे आपण आता चाललो आहे. ही विहीर आहे आमची. हां, ही आहे विहिरीवर आलो आहे आपण रात्रीचं. अरे बाप रे, हे बघा कासव. टॉर्च मार तिथे, बरोबर टॉर्च मार. मार ना, टॉर्च मार ना. झूम कर. हे बघ, वाव, हे बघा आमच्या विहिरीतलं कासव. अरे गेलं. अरे इकडे बघ. हा बघा रात्रीचा खेकडे पकडायचा थरार. जंगल आहे. असे टॉर्चच्या उजेडामध्ये ते कसे ते थांबून राहतात आणि मग आपण ते पकडू शकतो. हा आर्यन आहे, नाही शैलेशांना. पूर्ण काळा कुट्ट अंधार आहे. मला माहिती आहे, शरीराला माहिती आहे, बरोबर पुढे जाईल. हे बघा असं हे बिळ असतं. दाखव रे, कुठं आहे ते? हां, हे बघा हे असं बिळ आहे. पाऊस पडला की येतात बाहेर ते काळे खेकडे. तेच करतोय. आवाज बघा, ऐकू? हा आवाज तुम्ही ऐकू शकता. बापरे, धुकं तिकडं धुकं बरं कसं पसरलंय. हा चंद्र एकदम रात्रीच्या चांदण्यामध्ये आपण बघतोय. हे इथे बघत ना. अरे बापरे, हे असं पाणी आहे. ह्याच्यामध्ये असू शकतात. बघा हा प्रणय बघतोय. बघू, मोठे नसतील. हा दाखव. गेलं. हे जातात लगेच. हे हा हे बाय मोठे आहे. नाही, हे बघू हे बघू. हा हे बाटरोल आहे. हे बघा दिसतंय. हे बाटरोल आहे, मोठे नाही आहे. हे बघा, हा आवाज बघा, रातकिड्यांचा आवाज आहे. हा, तर हे बघा आपल्याला पहिलं खेकडं भेटलंय. येस, पहिली बोनी झालेली आमची. असं आहे, ह्याच्यात मारायचं. बघा मित्रांनो, आमची दुसरं खेकडे मस्त मोठं भेटलंय आम्हाला. एकदम वा, हे हळू खेळ. क्या बात आहे. अरे सोड आणि पकड परत. आई शपथ, काय खतरनाक खेकडा, एकदम मस्त मोठा आहे. थांब. अरे सोड आणि परत पकड. नको, थांब. नको. हा, सोडला. हे कर जरा असं. दाखव त्याला कॅमेऱ्यात. परत पकडाल तो. हा दाखव. हे बघ. हा हे बघा, मोठा आहे. दाखव ना. हे दुसरं भेटलेलं आहे. हे दुसरं भेटलेलं आहे. झालेत आमची इकडे आता पकडून. हा, चला, तुझा हे असं हे बांधाने आपल्याला बघायला लागतंय. गेला आतमध्ये. पाणी काढून झालं. लांबूनच बॅटरी मारा पाहिजे. बघा हे सगळे खेकडे पकडायला आलेत. कुठं आहे? हे बघ मनीर आहे. गेला ते बघ तोंड. हे बघ बघू. हे बघ जवळ जा. झूम कर. हे बघ साप. बघा साप. झूम कर असं. गेली यार. पान साप आहे. गेली. साप होता.
कुठं आहे? कुठे बाहेर पडलेत? इकडे पिल्लं सोडायला येतात ना. हा बघा आर्यन बघा एकदम मनापासून शोधतोय पण त्याला काय भेटत नाहीये. हे बघा असं वाटतं 8 वाज काय आहे? बाटरावलं भेटला इथं. अच्छा हे बघा हे बघा हे बघा हां हे आम्ही नॉर्मली खात नाही, याला आम्ही सोडून देतो. हे बघा पकडला बघू तो कुठं मी पकडला. बघू 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 तू डायरेक्ट हात टाकला. मी त्याच्याकडे हे कुठलं बाटरवलं काळं आहे ना? त्याच्याकडे हां हे बघा तुझी काय ती बॅटरी आहे जरा. है ना. मग जराच्या बॅटरीवर एक तरी बघितलं की. हे बघा बघू शकता पाणी आहे पूर्ण शेतामध्ये. ते समजून येत नाही हे लगेच. पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खेकडे बाहेर येतात ॲक्च्युली बिळामधून आणि त्यांना आपण पकडायचं असं. हे पिशवी आण रे. हे बघ, भेटलं तिसरं भेटलं. आण लवकर. हे घे. सो आमचे 3 खेकडे भेटलेत म्हणजे जवळजवळ एक 15 मिनटं आमची मेहनत. हे बघा 3 खेकडे भेटलेत. बरं नदीला पाणी खूप आहे ॲक्च्युली. हे बघा पाणी फुल ॲक्च्युली नदीला पूर येऊन गेलेला आहे. आज खूप पाऊस होता सकाळी. आता बघूया ह्या नदीमध्ये ह्या एवढ्या पाण्यामध्ये खेकडे शोधणं थोडं डिफिकल्ट आहे, पण तरी पण बघूया प्रयत्न करूया. मिळाले तर मिळाले. प्रयत्न चालू आहे फुल एकदम. रेस्क्यू टीम. हां तिकडे जायला लागला. वर वर का जाऊन फायदा काय? सापायला पहिलं घालव. कुठं आहे? साप बघ. दाखव दाखव टॉस दाखव टॉस दाखव. बाबा बाबा हा बघ राहुलची टॉस घे. राहुलची. राहुल हां यार. माझ्या हातात तीच आहे. काठी दे इकडे. इकडे येऊन देऊ नको. पानसप आहे. हाय पान साहेब. हां तो बघ तो बघ तो बघ. जाऊ दे. गेला. अबो हे पायाखाली कोण? नाही कोण. नाही कोण. आता ही काठी पकड अशी. आता काठी बघड. थांब ये थांब. अभि तू वर जा. गेला ना. हिरवं बघ केवढा आहे. कुठं आहे? हे बघ दिसे पण सॉलिड मोठा आहे. आता हा शैलेश पकडला आहे. त्यालाच पकड. जबरान भेटलं मोठा काय, आहे. भेटलं काय? हा, जबरान मोठा आहे. हे बघ एक नंबर. हे बघा हे बघा वा. हे बघा. रान म्हणून बाबू तुला म्हणून तुला बाबू बोललो तू इकडे ये माझ्यासोबत. क्या बात. असंच काहीतरी वाटत फील होत होती. साप असणार आहे. एक बारकूसा दिसला पण मोठा पण दिसायला पाहिजे. मस्त भेटलंय खेकडा. एकदम मोठा खेकडा होता. आता चला. हे बघा हे पाणी आहे. खूप 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 पाण्याला फोर्स आहे मित्रांनो. आणि हे बघा हा शैलेश अण्णा भेटलं. त्याच्या अंदाजावर. पुढे जाऊ नको. पुढे जाऊ नको. पुढे जाऊ नको. काय गेलं. हे थांबा थांबा इथे इथे इथे. हे बाई हे काय पान आहे? हां हे बाई इथे. ते त्याला बरोबर दिसतं. हा हे बघ. भैलावारी. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हलवू नका पाणी. थांब ना. अरे दादा तू पुढे नको जाऊ. यार सॉरी. अरे यार गेलं नाही असं दिसत. नाही. लगेच ते घालतं. लगेच गायब होणार ते. अरे यार आता पाणी हलव. चला गेलं गेलं गेलं. दुसरं पकडूया आपण. दुसरं पकडू तर पकडू. नाही असेल ते जाणार नाही. उडत हे बघ. हे काय नाही नाही ते एकदा सटकलं की सटकलं. हे काय येतं बघ ना. अरे मोठं होतं माहिती आहे. काय बोलतोस? एवढं होतं. अरे यार shit. मागं मारीचं बॅटरी मागं. नाही पाणी इकडे तो समजणार होत इकडे इकडे गेले इकडे. मोठ्या पाण्यात गेले. थांब त्याला. अरे बघा जिवंत नाही आला. आम्ही घरी आलोय मस्तपैकी. खेकडे पकडून दाखव रे किती आलेत. जास्त भेटले नाहीत आम्हाला कारण कसं पाणी खूप जास्त होतं नदीला. वाहतं पाणी असल्यामुळे ते दिसत नाहीत खेकडे.
थोडं कमी पाणी असतं तर भेटले असते, पण तरी पण आम्हाला बऱ्यापैकी भेटलेत. आंबेच्या तिथे भेटते. किती असतील रे तरी पण? काय नाही हे बघ, हे आताच बघ बघाले कशावर झाल्या. काळी खिचडी भेटणार नाही. हा बघ कशा तांगड्यावर केली तर. हां रे, मग हे बघा उद्या दुपारला 10 एक असतील, 9 ते 10 मला वाटतं असतील. काकूसला मस्तपैकी सांगतो तांगड्या बिंगड्या वाटायला आणि हे बघा. रस्ता आता मस्तपैकी याचा रस्सा बनवणार उद्या आम्ही खाणार. ठीक आहे, चला तुम्हाला सकाळी भेटतो. आईच्या गावात आपली ती धुवायची कशाला मित्रांनो. या जेवायला खेकड्याचं कालवण. हे बघा तो जेवतो. हो चल मग. काल रात्री पकडलेलं मेहनत खेकडे, नदीतले गोड्या पाण्यातले खेकडे. हे बघा पेंदू खेकड्याचा. एक नंबर दाखवतोय. मस्त बनवलंय. हा एक नंबर बनवलंय. नेक्स्ट टाइम पकडल्यावर इथंच इथंच ऑर्डर इथेच द्यायची. इथंच द्यायची ऑर्डर. खानावळ इथंच. नाही नाही, रस्सा मस्त आहे. काय काय हा हे कसं आलं राहुल कालवण. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.